हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या MS29 अकॅडमी चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहे 10th अल्जेब्राचा चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 2.2 आणि त्याचा काही बेसिक पोर्शन. तर बघूया प्रॅक्टिस सेट 2.2. हा प्रॅक्टिस सेट जो आहे तो टोटली बेसिस आहे फॅक्टरायझेशन मेथड वरती. आणि ही फॅक्टरायझेशन मेथड काय तर ती बघूया या बोर्ड वरती. ओके, तर बघा आपला प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्या हेल्पने आपण समजून घेऊ की ही फॅक्टरायझेशन मेथड काय. बघा ही मेथड फार सिंपल आहे, थोडं लक्ष द्या. एक एक्झाम्पल जर आपल्याला समजलं तर सगळी एक्झाम्पल्स आपल्याला इझिली करता येईल. तर बघा तुमच्या प्रॅक्टिस सेटचं फर्स्ट एक्झाम्पल आहे. याच एक्झाम्पलच्या हेल्पने आपण समजून घेऊ की हे फॅक्टरायझेशन मेथड काय. तर बघा सर्वात आधीची फर्स्ट स्टेप आहे A × C. म्हणजे काय, ए आणि सीच्या जागेवरती ज्या व्हॅल्यू आहे त्यांचं करायचं मल्टिप्लिकेशन. काय होईल, एच्या जागेवरती आहे 1, सीच्या जागेवरती आहे 54, म्हणजे 1 × 54 होईल 54. ठीक आहे. आता ही जी व्हॅल्यू मिळाली आहे मला 54. ठीक आहे. यानंतर आपल्याला असे दोन नंबर शोधायचे आहे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 54 आलं पाहिजे आणि ज्यांची ॲडिशन आलं पाहिजे -15. म्हणजे मल्टिप्लिकेशन 54 आणि त्याच दोन नंबरची ॲडिशन काय आलं पाहिजे -15. म्हणजे बीच्या जागी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आली पाहिजे. तर बघा सर्वात आधी 54 जो आहे तो कोणत्या टेबलमध्ये येतो तर 6 9 जा 54. ओके, पण या दोन नंबरचं ॲडिशन -15 येतं का, हो येऊ शकतं. फक्त आपल्याला साईन ॲडजस्टमेंट करावं लागेल. -6 -9 -6 × -9 येतं 54 आणि -6 + -9 केलं तर आन्सर येते -15. ओके, तर आपल्याला असे दोन नंबर मिळाले आहे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 54 आहे आणि ज्यांची ॲडिशन -15 आहे. याच्यानंतर या दोन नंबरच्या मदतीने आपल्याला -15x ला स्प्लिट करायचं आहे. कसं, ओके बघा पुढची स्टेप x². याच्या जागेवरती लिहायचं आहे आपल्याला हे दोन नंबर. कसं लिहायचं, -6x -9x. ठीक आहे. -15च्या जागेवरती लिहायचे आहे -6x -9x. ओके, पुढे होईल +54 = 0. यानंतर पाडायचे यांच्या पेयर्स. ओके, अशा पेयर्स पाडून याच्यातले कॉमन्स काढायचे. बघा याच्यामध्ये कॉमन काढण्यासाठी मी x² ला असं लिहू शकतो, x × x म्हणजे x² होतं. ओके, या 54 ला सुद्धा मी लिहू शकतो 9 × 6. ओके, काय होईल, x कॉमन आहे दोन्ही व्हॅल्यूमध्ये, x कॉमन आहे, x निघेल बाहेर, ब्रॅकेटमध्ये काय उरलं, ओके हा x निघून गेला, हा x निघून गेला, राहिलं काय ते x आणि -6. ओके, यानंतर इथून कॉमन काढू. ठीक आहे, 54 ला मी 9 × 6 लिहिला आहे. याच्यामध्ये दिसतंय काय 9 9 कॉमन. ओके, 9 ला बाहेर काढायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा अशा प्रकारच्या व्हॅल्यू आहे जिथे फर्स्ट व्हॅल्यू मायनस आहे त्यावेळेस मायनस कॉमन घ्यायचं साईन. ठीक आहे, नंतर व्हॅल्यूज लिहायच्या. व्हॅल्यूज काय कॉमन आहे 9. ओके, ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, ब्रॅकेटमध्ये जेव्हा लिहितो तेव्हा आपण व्हॅल्यूज जे साईन जे आहे ते चेंज करायचे. बघा एक्सचं साईन काय मायनस म्हणजे करावं लागेल प्लस. ओके, 6चं साईन काय प्लस, काय करावं लागेल मायनस. आता हे असं का बरं केलं, कारण हे जे दोन ब्रॅकेट येणार आहे हे इक्वल येत असतात आपले. जर हे इक्वल आले तरच आपला आन्सर करेक्ट येईल, अन्यथा येणार नाही. ओके, यानंतर बघा या -9ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून पहा, -9x + 54 आन्सर मिळेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल व्हॅल्यू अशा प्रकारे जेणेकरून पुन्हा आपण सोडवलं सॉल्व केलं तर हीच व्हॅल्यू मिळाली पाहिजे. ओके, तर बघा यानंतर काढूया याच्यातले बायनॉमियल कॉमन. ते कसे काढायचे, बघा हा ब्रॅकेट इक्वल आहे, याला एकदा लिहायचं x -6 आणि राहिलं काय x -9, याला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्यायचं x -9 = 0. ओके, पुन्हा सोडून बघा x -9 × x -6 हेच आन्सर मिळेल. ओके, आता x -6 x -9 = 0 आहे, याला सेपरेट लिहून घ्यायचं x -6 = 0 और x -9 = 0. आता हे कसं का लिहिलं, रिझन काय याचं बघा. आता याचा अर्थ काय हे समजून घ्यावं लागेल, तेव्हाच हे समजेल की हे का बरं लिहिलं असं. तर बघा
एक्स मायनस 6 याच्या जागेवरती काहीतरी व्हॅल्यू असेल, कदाचित मी सपोज करतो की 7 असेल, ठीक आहे, आणि इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, याच्या जागेवरती काय असेल जेणेकरून आन्सर 0 आलं पाहिजे, ठीक आहे. आन्सर 0 आहे इथे इज इक्वल टू 0 म्हणजे काय, या दोन व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते काय 0 आहे. जर मी सपोज केलं की याच्या जागेवरती 7 आहे, एक नंबर सपोज केला आहे, ठीक आहे, समजून घ्यायसाठी, तर याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काय व्हॅल्यू असेल की जेणेकरून आन्सर 0 आलं पाहिजे, तर 100% इथे 0च्या व्यतिरिक्त कोणतीही जगातली व्हॅल्यू राहू शकत नाही, ठीक आहे. जर सपोज केलं की इथे 7 आहे, ठीक आहे, तर याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काय असेल की जेणेकरून आन्सर 0 येईल, तर 100% इथे सुद्धा 0च असेल. 0 व्यतिरिक्त जगातली दुसरी कोणती व्हॅल्यू नाही की 0 × 7 × 0 केल्यानंतरच व्हॅल्यू 0 येईल. 0च्या व्यतिरिक्त 1 ठेवा, आन्सर किती 7. पण हे करेक्ट आहे का 7? नाही, इथे तर आन्सर 0 आहे. त्याच्यामुळे इथं 0च्या व्यतिरिक्त कोणतीच व्हॅल्यू नाही आहे. पण आता मग याच्यातली कोणती व्हॅल्यू 0 आहे हे आपल्याला सांगता येईल का डिरेक्टली? नाही, आपल्याला डिरेक्टली सांगता येणार नाही. म्हणून आपण काय लिहिलं, एक्स मायनस 6 0 आहे किंवा एक्स मायनस 9 0 आहे, ठीक आहे, म्हणून आपण असं लिहित असतो. ओके, पुढे काय होईल, करूया सॉल्व. याला -6ला ट्रान्सफर करू, एक्स इक्वल्स टू होईल +6. यानंतर या 9ला सुद्धा ट्रान्सफर करू, और मध्ये होईल तिकडे +9. मिळाला आपला आन्सर. हेच आपल्या इक्वेशनचे रूट्स आहे. यालाच आपण इक्वेशनचे रूट्स किंवा इक्वेशनचे आन्सर म्हणतो, ठीक आहे. एकदम इझी ही मेथड आहे. तर आलेला आन्सर करेक्ट आहे की रॉंग आहे हेच चेक करायचं असेल तर या व्हॅल्यू पुटअप करून बघा एक्सच्या जागेवरती. आन्सर जर 0 आलं तरच आपण म्हणू शकतो की हे आन्सर करेक्ट आहे. हेच आपल्या इक्वेशनचे रूट्स आहे. करूया हे आलेला आन्सर चेक की करेक्ट आहे की चूक आहे बघा. तर करूया पुढे 6ला एक्सच्या जागेवरती म्हणजे काय होईल, 6² मायनस 15 × 6 होईल, ठीक आहे, +54 इज इक्वल टू 0. करूया फाइंड आउट. याला काय होईल, 6² होईल 36 मायनस 50 × 6 होईल -90 +54 इज इक्वल टू 0. 36 मायनस 90 होईल -54 +54 इज इक्वल टू 0. -54 +54 होईल 0 म्हणजे आन्सर 0 आला, ठीक आहे. म्हणू शकतो 6ला आपण आपल्या इक्वेशनचं रूट आहे. तर यानंतर करूया पुटअप 9ला सुद्धा आणि चेक करू आन्सर करेक्ट आहे की नाही. ओके, काय होईल, 9² मायनस 15 × 9 +54 इज इक्वल टू 0. 9² होईल 81 मायनस 15 × 9 होईल 135. 59 चा 135 होते, लक्षात ठेवायचं आहे, +54 इक्वल्स टू 0. 81 मायनस 135 होतं -54 +54 इक्वल्स टू 0. -54 +54 होतं 0. आपण 6 आणि 9 या दोन्ही व्हॅल्यू पुटअप करून बघितल्या तर आन्सर आपलं 0 आला. आणि ज्या व्हॅल्यूने आन्सर 0 येतं तर त्या व्हॅल्यूंना आपण रूट्स ऑफ द इक्वेशन म्हणतो, ठीक आहे. तर हे अशा प्रकारची फॅक्टरायझेशन मेथड आहे. आणि लास्टमध्ये आन्सर लिहायचा आहे x इज इक्वल्स टू 6 9. ओके, हेच आपल्या इक्वेशनचे रूट्स आहे आणि हेच आपलं आन्सर आहे. अशा प्रकारे ही आपली फॅक्टरायझेशन मेथड आहे आणि अपेक्षा करतो ही तुम्हाला समजली असेल आणि डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, आता पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. यासाठी सर्वात आधी पहिली स्टेप आपली a × c करून घ्या. a ची व्हॅल्यू 1 आहे, c ची व्हॅल्यू -20 आहे, म्हणजे काय होईल 1 × -20. आन्सर येईल -20. आता या -20 साठी असे दोन नंबर शोधायचे आहे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -20 आलं पाहिजे आणि प्लस किंवा मायनस केलं असता काय आलं पाहिजे, b ची व्हॅल्यू, b च्या जागी काय 1. ओके, तर काय करतो मी बघा 5 × 4, कारण 20 हे 4च्या आणि 5च्या टेबलमध्ये येते. 4 5 = 20 आणि 5 4 = 20 होते, ठीक आहे. 5 × 4 केलं तर +20 येते, पण काय पाहिजे आन्सर -20. मग कोणीतरी एक मायनस राहील. पण बघा मी कोणालाही देणार नाही, कारण मला आन्सर काय पाहिजे, यांचे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन काय पाहिजे, +1 पाहिजे. 5 - 4 केलं तर काय येते आन्सर, +1 येते. आणि 5 × -4 केलं तर काय येते आन्सर, -20. म्हणजे हेच ते दोन नंबर आहे. आता बघा या दोन व्हॅल्यूला या एक्सच्या जागेवरती पुटअप करायचं. काय होईल, x² + 5x, ठीक आहे. याच्या मागे x लावत जायचं, -4x -20 = 0.
ओके, दोन दोन व्हॅल्यूजच्या पेअरकडू पुढे काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 4x मायनस 20 पेअर्स बनवल्या. याच्यातून करूया कॉमन काढूया. ठीक आहे, इथे या एक्स स्क्वेअरला काय लिहू शकतो, एक्स इंटू एक्स. काय आहे याच्यामध्ये, याच्यामध्ये एक्स आहे, याच्यामध्ये एक्स आहे. ठीक आहे, लिहूया बाहेर आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, एक्स प्लस 5. ओके ओके, या पेअरमधून आपण कॉमन काढू. यासाठी या मायनस 20ला मी लिहू शकतो 5 इंटू मायनस 4. याच व्हॅल्यू लिहायच्या यांच्या जागी. ठीक आहे, 5 इंटू मायनस 4 करूया, काढूया कॉमन. याच्यामध्ये बघा दोन्ही जागी मायनस मायनस साईन आहे, याला कॉमन काढू. त्याच्यानंतर व्हॅल्यूज आहे 4 4 4 सुद्धा कॉमन आहे. ओके, चला राहिलं काय, एक्स प्लस 5 राहिला. ठीक आहे, इज इक्वल टू 0. ओके, पुढे करूया सॉल्व. करूया बायनॉमियल कॉमन काढूया याच्यातले, एक्स मायनस एक्स प्लस 5 आणि हे दोन्ही ब्रॅकेट इक्वल आले पाहिजे. बघा इक्वल आले तरच आपला आन्सर पुढे चुकणार नाही, करेक्ट येईल. ठीक आहे, नाही तर आन्सर चुकणार आपलं जर हे ब्रॅकेट करेक्ट आले नाही किंवा इक्वल आले नाही तर. इक्वल आले पाहिजे. ओके, एक्स प्लस 5 इंटू एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. या दोघाला सेपरेटली लिहून घेऊ. एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. करूया सॉल्वला. एक्स प्लस 5 आहे, तिकडे जाताना काय होईल, मायनस 5. एक्सला जागेवर ठेवू, प्लस 5ला ट्रान्सफर करू, काय होईल, मायनस 5. ओके, और इकडे मायनस 4 आहे, तिकडे ट्रान्सफर करू, प्लस 4 होईल. ठीक आहे, हेच आपल्या इक्वेशनचे रूट्स आहे आणि या व्हॅल्यू असा लिहून घ्यायच्या, एक्स इक्वल्स टू मायनस 5 अँड 4. तुम्हाला जर आलेला आन्सर करेक्ट आहे की रॉंग आहे हे करायचं असेल चेक, तर तुम्ही या व्हॅल्यू नाही का पुटअप करायचं याच्या जागी. ठीक आहे, करून बघू पुटअप आपण मायनस 5 आणि 4ला. ठीक आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे काय, मायनस 5 स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स म्हणजे मायनस 5 राहील. ते इथे काय म्हणजे काय नाही म्हणजे काय 1 आहे आणि एक्स जागी ठेवू आपण मायनस 5. मायनस 20 इक्वल्स टू 0. मायनस 5चा स्क्वेअर होईल 25. 1 प्लस 1 इंटू मायनस 5 होईल मायनस 5 मायनस 20 इक्वल्स टू 0. 20 मायनस 5 होईल 20 राहिली ते मायनस 20 इक्वल्स टू 0. 20 मायनस 20 0. अशा प्रकारे हे आन्सर आपण चेक करू शकतो. तुम्ही 4 ठेवून बघा आणि चेक करून बघा की आपला आन्सर करेक्ट आहे की नाही. आन्सर करेक्ट आहे, तुम्ही चेक करून बघायचं आहे. ठीक आहे, पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. बघा यानंतरचं आपलं प्रॅक्टिस सेटचं थर्ड एक्झाम्पल. यामध्ये आपली पहिली स्टेप राहणार आहे ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे 2 इंटू 13 केलं तर काय आणते आन्सर, 26. आता असे दोन नंबर्स शोधायचे आहे ज्यांची मल्टिप्लिकेशन 26 येईल आणि ज्यांची ॲडिशन 27 येईल. तर कोणते आहे ते दोन नंबर, 26 इंटू 1 केलं तर आन्सर 26 येतं, 26 प्लस 1 केलं तर 27 येतं. म्हणजे हेच ते दोन नंबर आहे. ठीक आहे, याला पुटअप करायचं या 27y च्या जागेवरती. काय होईल पुढे बघा, 2y स्क्वेअर प्लस 26y. ठीक आहे, प्लस 1y म्हणजे वायच लिहायचं. ठीक आहे, प्लस 13 इज इक्वल टू 0. पुढे सॉल्व करूया पेअर्स, 2 2च्या पेअर बनवून घ्यायच्या. यानंतर या 26ला इथे y दिसतं, या yला मी लिहू शकतो y इंटू वाय, काही प्रॉब्लेम नाही. बरं, या 26ला मी काय लिहू शकतो, जेणेकरून मला याच्यामध्ये 2 दिसते, मी 13 इंटू 2 लिहू शकतो. ठीक आहे, 13 इंटू 2 लिहिलं काय आता आन्सर 26. ओके, आता 2 सुद्धा कॉमन दिसतं याच्यामधून. ठीक आहे, ओके, या 2ला बाहेर काढू आणि या yला सुद्धा बाहेर काढू आणि राहील का इथं y राहील, प्लस साईन राहील आणि 13 राहील. ओके, या एक्सप्रेशनला सोडून बघा, 2y स्क्वेअर प्लस 26y मिळेल. 2y इंटू वाय काय होईल, 2y स्क्वेअर, 2y इंटू 13 काय होईल, 26y. ओके, पुढे यातून काय कॉमन निघेल, कॉमन तर काहीच दिसत नाही. अशा वेळी काय करायचं, ठीक आहे, जे साईन आहे ते बाहेर काढायचं आणि 1 द्यायचं. काही नसतं म्हणजे काय 1 कॉमन राहतं. ठीक आहे, आणि राहिलं काय y प्लस 13 इज इक्वल्स टू 0. हे दोन्ही ब्रॅकेट आपले इक्वल आले पाहिजे, तेव्हाच आपला आन्सर करेक्ट आहे असं म्हटलं जाईल. पाहूया नेक्स्ट. बायनॉमियल कॉमन काय निघेल याच्यातून, y प्लस 13 लिहून घ्या, y प्लस 13. राहिलं काय 2y प्लस 1, 2y प्लस 1 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता बाकी स्टेप तुम्हाला माहिती आहे, आधीच सांगितलं आहे कसं लिहायचं. y प्लस 13 इज इक्वल्स टू 0 और 2y प्लस 1 इज इक्वल्स टू 0. हे डिटेलमध्ये आधीच सांगितलं आहे की का बरं आपण असं लिहितो. ठीक आहे, कारण दोघांमधून कोणतरी एक आहे 0, त्याच्यामुळं हा असेल 0 किंवा हा असेल 0. ठीक आहे, म्हणून तर आपण लिहितो y प्लस 13 इक्वल्स टू 0 और 2y प्लस 1 इक्वल्स टू 0. ठीक आहे, करूया पुढे सॉल्व. का होईल, 13 प्लस आहे तिकडे ट्रान्सफर करू, yला जाग्यावर ठेवून
होईल -13, ठीक आहे. और ठीक आहे, सगळ्या वेळेला ट्रान्सफर करू. काय होईल इकडे +1 आहे, तिकडे काय होईल -1 म्हणजे 2y = -1. यानंतर या yला मल्टिप्लायमध्ये 2 आहे, तिकडे काय होईल डिवाइड म्हणजे मिळेल मला y = -1/2. ठीक आहे. अशा प्रकारे मला माझ्या इक्वेशनचे आन्सर मिळाले आहे. म्हणून लास्टमध्ये आन्सर लिहायचं y = -13 अँड और -1/2 असा आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. यानंतरचा आपलं एक्झाम्पल आहे 5m² = 22m + 15. या एक्झाम्पलला सर्वात आधी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून देऊ. ठीक आहे. काय आपला स्टँडर्ड फॉर्म, कम्पेअर द इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. ठीक आहे. या सर्व व्हॅल्यू आपल्या ट्रान्सफर करून घ्याव्या लागतील. ठीक आहे. ज्या राईट हँड साईडला त्यांना लेफ्टला आणावं लागेल. काय होईल 5m² -22m इकडे +22m इकडे -22m होईल. ठीक आहे. +15 इकडे -15 होईल, राहील इकडे 0. बघा यानंतरची स्टेप राहणार आहे. ठीक आहे. a × c करायचं म्हणजे काय होईल 5 × -15 आन्सर येईल -75. आता हे जे आन्सर आला -75 याच्यासाठी आपल्याला 2 नंबर शोधायचे आहे असे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -75 आणि आन्सर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केला त्या 2 नंबरला तर -22 आलं पाहिजे. खूप साऱ्या टेबल्समध्ये 75 आन्सर येते, पण प्रत्येक व्हॅल्यू आपल्या आवश्यक व्हॅल्यू आहे का नाही त्या शोधावं लागतील. जर सपोज मी 15 5 जा 75 आहे असं म्हटलं, या व्हॅल्यूला पुटअप करून बघा 50 + 5 किती होते 20 होते, मग आहे का त्या 2 व्हॅल्यू. ठीक आहे. ह्या नाही आहे. ठीक आहे. चेंज करू आपण. 25च्या टेबलमध्ये सुद्धा 75 येते. 25 3 जा 75 पण आन्सर आपल्याला -75 पाहिजे, एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पण आता साईन ॲडजस्ट करून आपल्याला हे मिळेल, ह्याच व्हॅल्यू आहे त्या 2 ॲडजस्ट करूया साईन. ठीक आहे. -25 × 3 केलं तर काय ते -75 आणि -75 -25 + 3 केलं तर काय ते -22 म्हणजे याच त्या 2 व्हॅल्यू आहे. यांना आपण यांच्या जागेवरती पुटअप करू. ठीक आहे. पुढे काय होईल 5m² -25m + 3m -15 = 0. यानंतर करूया पेअर्स. ठीक आहे. काढूया कॉमन. या 25ला मी असं लिहू शकतो का 5 × 5. ठीक आहे. 5 × 5m कोणाला तरी एक मायनस साईन द्यावं लागेल. ठीक आहे. कारण -5 × 5m होईल -25m. ओके. एकाला मायनस साईन द्यावंच लागेल कारण -25 आन्सर आहे. +25 असतं तर 5 × 5 केलं असतं. ठीक आहे. तेव्हा 25m झालं असतं, पण इथे साईन काय मायनस, आन्सरही मायनस आला पाहिजे म्हणून एकाला मायनस साईन द्यायचा आहे. ओके. यानंतर काय होईल बघा, याच्यामध्ये काय दिसतं 5m × m लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. इथे बघा आता काय दिसतं तुम्हाला 5 दिसतं आणि m दिसतं, इथे सुद्धा 5m दिसतं. काढूया बाहेर. 5m बाहेर निघाला, उरलं काय m उरला -5 उरला. ठीक आहे. यानंतर इथं सुद्धा कॉमन काढू आपण. या 15ला असं लिहू शकतो का 3 × 5 पण आन्सर आला पाहिजे -15. त्याच्यामुळे कोणाला तरी एकाला मायनस साईन द्यावं लागेल. या 5ला देतो मायनस साईन. ओके. मग पुढे काय होईल. ओके. आता आधीच बोललो पहिलं जर साईन मायनस असेल तरच मायनस साईन कॉमन काढायचं, अन्यथा काढायचं नाही. ओके. तर काय होईल इकडे 3 कॉमन आहे, बाहेर काढला, राहील काय m आणि -5 उरला. ओके. = 0 आणि हे दोन्ही ब्रॅकेट आपले इक्वल आले पाहिजे तेव्हाच आपला आन्सर पुढे करेक्ट येईल. करूया पुढे सॉल्व. काढूया याच्यातून बायनॉमियल कॉमन. काय होईल m - 5 दोन्ही ब्रॅकेट कॉमन आहे आणि राहिलं काय 5m इथे काय प्लस साईन 5m + 3 = 0. पुढे लिहायचं सेपरेटली m - 5 = 0 और 5m + 3 = 0. पुढे सॉल्व करू याला. या -5ला ट्रान्सफर करू तिकडे काय होईल +5 म्हणजे m मिळेल +5. ठीक आहे. और इथे बघा याला सुद्धा सॉल्व करू. mला जागेवर ठेवू, बाकी सगळ्या व्हॅल्यू ट्रान्सफर करू राईट हँड साईडला. म्हणजे काय होईल 5m सर्वात आधी +3ला ट्रान्सफर करू, काय होईल तिकडे -3. त्याच्यानंतर या 5ला मल्टिप्लायमध्ये 5mच्या इकडे काय होईल डिवाइड म्हणजे m मिळेल मला -3/5. अशा प्रकारे आन्सर राहील. आणि लास्टमध्ये आन्सर लिहायचं आहे आपल्याला m = 5 अँड काय ते 5 और -3/5. ओके. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आहे. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. ओके. यानंतरचा आपलं एक्झाम्पल आहे 2x² - 2x + 1/2 = 0.
आता बघा इथे फ्रॅक्शनल व्हॅल्यू आहे बघा, असा हा फ्रॅक्शनल नंबर आहे, याला आपल्याला रिमूव्ह करायचं, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे याला रिमूव्ह करायचं असेल तर या आधी शिकलो आहे का त्याच नंबरने त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करून टाकायचं, एकदम इझी आहे. मल्टिप्लाइंग इक्वेशन घेऊया, मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय 2 पुढे मल्टिप्लाय करू, कारण हा 2 आपल्याला नको आहे डिनॉमिनेटरमध्ये, काही गरज नाही याची. ठीक आहे, करूया मल्टिप्लाय, थोडे इक्वेशन सुद्धा सिम्प्लिफाय होऊन जाईल. करूया मल्टिप्लाय या 2 ने या इक्वेशनला, काय होईल 2 इंटू 2x² मायनस 2x कम्प्लिटली इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. इक्वल्स टू 0 इंटू 2 शेवटी 0च होईल ना, काही लिहायची गरज नाही, ते 0च लिहितो डायरेक्ट. ठीक आहे, 2 इंटू 2 होईल 4x², 2 इंटू -2 होईल मायनस 4x. ओके बघा 2 इंटू 1/2 2 कॅन्सल करून टाका, म्हणजे काय राहील ते 1 इक्वल्स टू 0. हे कसं होईल 2 इंटू 1/2 इज इक्वल्स टू 0 आहे ना, हे राहू द्या. 2 इंटू 1 होईल 2, 2/2 म्हणजे काय 1, म्हणून मी 1 लिहिलं. ठीक आहे, 2 कॅन्सल करून टाकायचे. ओके आता करूया सॉल्व. सर्वात आधी पहिली स्टेप काय आपली a इंटू सी, म्हणजे काय 4 इंटू 1, काय होईल 4 इंटू 1 म्हणजे 4. आता असे दोन नंबर शोधायचे आहे की ज्यांचा मल्टिप्लिकेशन 4 येईल आणि ज्यांचं सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन केलं तर -4 येईल. तर 4 हा जो नंबर आहे कोणत्या टेबलमध्ये येतो, 2च्या टेबलमध्ये. 2 इंटू 2 काय होईल 4, पण आपलं 2 इंटू 2 4 होतं, पण आपल्याला आन्सर काय पाहिजे, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं तर काय आलं पाहिजे -4. पण आता बघा या दोघांची ॲडिशन करू, 2 + 2 4 होते, पण आपल्याला तर -4 पाहिजे, मग साईन चेंज करून टाकू. -2 काय होईल -4, आणि -2 इंटू -2 होईल +4. अशा प्रकारे हे दोन नंबर आपल्याला मिळाले आहे. आपण लिहून ठेवू -4x जागेवरती हे दोन नंबर, काय होईल बघा 4x², याच्या जागेवरती काय लिहायचं आपल्याला -2x, आणि तो सुद्धा -2xच आहे, +1 इज इक्वल्स टू 0. ओके 2-2च्या पेअर्स बनवून घेऊ यानंतर. ओके याच्यानंतर याच्यातील कॉमन काय निघेल या 4 मध्ये. ठीक आहे, जेव्हा मोठा नंबर दिसतो ना तर प्रयत्न करायचा की त्या मोठ्या नंबरमध्ये हा छोटा जो नंबर आहे तो लपला आहे का, आहे ना, लपलेला आहे बघा. 2 इंटू 2 जर केलं तर काय आन्सर येते 4 येते. ठीक आहे ना, 2 दिसते इथे, त्याच्यामुळे मोठ्या नंबरमध्ये छोटा नंबर लपला आहे का हे चेक करायचं. ठीक आहे, ओके तर 2 इथे कॉमन आहे आणि x सुद्धा कॉमन आहे. ओके मग काय निघेल इथे x इंटू x लिहायचं साईडनं. ठीक आहे, इथे x कॉमन आहे, इथे 2 सुद्धा कॉमन आहे, लिहा. मग 2 इंटू x बाहेर निघालं, त्याच्यानंतर काय निघेल राहील का इथे 2 इंटू x राहिलं, इथे मायनस साईन राहिलं, आणि हे तर कम्प्लिटली बाहेर गेलाय, 2x कम्प्लिटली बाहेर गेलाय, म्हणजे काही नाही राहिलं, म्हणजे काय राहिलं 1 राहिलं. ठीक आहे, यानंतर बघा आता याच्यातून कॉमन काढू. आता मी आधीच बोललो आहे की दोन साईन डिफरंट आहे, पहिलं साईन जर मायनस असेल तर मायनस साईन काढून घ्यायचं कॉमन. ओके आता बघा याच्यातून काय कॉमन आहे, काहीच कॉमन नाही आहे, काहीच कॉमन नसते, तेव्हा कोणती व्हॅल्यू कॉमन काढायची 1 कॉमन काढायचं. ओके आणि मायनस साईन असेल पहिलं, दुसरं प्लस असेल तर अशा वेळी आपण मायनस साईन कॉमन काढतो बाहेर, आणि आतमध्ये जे लिहितो त्यांचे साईन चेंज करतो, हे लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. ओके तर 2x आहे, 2x साईन मायनस आहे, काय होईल मग हे प्लस होईल, आणि +1 आहे इकडे काय होईल -1. ठीक आहे इक्वल्स टू 0, हे विसरायचं नाही, कारण याला पुन्हा सॉल्व करून बघा. -1 इंटू 2x होईल -2x, -1 इंटू -1 होईल +1. ठीक आहे, रिटर्न बॅक सोडल्यानंतर हीच व्हॅल्यू भेटली पाहिजे, म्हणून ही ॲडजस्टमेंट आपण करत असतो. ओके काढा पुन्हा बायनॉमियल कॉमन, दोन्ही ब्रॅकेट इक्वल मिळलेच पाहिजे आपले, नाही भेटले आपले तर ते आन्सर आपलं करेक्ट येणार नाही. ओके बायनॉमियल कॉमन काय होईल 2x -1, आणि जे बाहेर ब्रॅकेटचे आहे ते काय 2x -1, दोन्ही कॉमनच आहे. ओके मग लिहू 2x -1 इज इक्वल्स टू 0 और 2x -1 इज इक्वल्स टू 0. दोघांपैकी कोणतरी 0 आहे, हा आपण आधीच पाहिला डिटेलमध्ये. पुढे सिम्प्लिफाय करू, याला काय होईल 2x -1 आहे तिकडे काय होईल तो +1, याला सॉर्ट आउट करू. दोन्ही इक्वेशन सारखेच आहे तर आन्सर हे आपल्याला इक्वलच मिळेल. ठीक आहे 2x इक्वल्स टू -1 आहे इकडे होईल +1. ओके x ला 2 मल्टिप्लाय आहे तिकडे काय होईल डिवाइड, म्हणजे काय मिळेल मला x इक्वल्स टू 1/2. सेम ही तेच मिळेल, x ला 2 मल्टिप्लाय काय मिळेल इकडे x इक्वल्स टू इकडे होईल 2 डिवाइड, म्हणजे आन्सर काय मिळालं मला x इक्वल्स टू 1/2 अँड 1/2. अशा प्रकारे हे आन्सर फाइंड आउट आपण केला आहे. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. बघा यानंतरचं एक्झाम्पल आहे 6x - 2/x
इज इक्वल्स टू 1. सर्वात आधी या एक्झाम्पलला सिम्प्लिफाय करू आणि या इक्वेशनला 2 वेनी सिम्प्लिफाय करता येते. तुम्हाला जो वे आवडते तो वे तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. बघा दोन्ही वेनं मी सिम्प्लिफाय करून दाखवतो. सर्वात आधी ही फ्रॅक्शन जी व्हॅल्यू दिसते, ठीक आहे, फ्रॅक्शन नंबर जो दिसते याला सिम्प्लिफाय करू. डिनॉमिनेटरमध्ये एक्स दिसते, मग काय करायचं, हा नको आहे आपल्याला, करायचं एक्सने मल्टिप्लाय करून घेऊ. मल्टिप्लाइंग आता 2 वे आहे असं म्हटलं ना, मी सांगतो दोन्ही वे सांगतो. मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय एक्सने मल्टिप्लाय करू सर्वात आधी, हा पहिला वे, ठीक आहे. आणि याच वेने करत जायचं, हा थोडा इझी वे आहे. एक्सने मल्टिप्लाय करू काय होईल, एक्स इंटू कम्प्लिटली इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आहे. 6x - 2/x, ओके, 1 इंटू एक्स काय होईल इकडे, x इंटू 6x काय होईल इकडे, इथे साईडला कोएफिशियंटमध्ये काही नसते म्हणजे काय 1 असते, लक्षात ठेवायचं. आणि नंबरचं मल्टिप्लिकेशन नंबरसोबत 1 इंटू 6 काय होईल 6, आणि x इंटू एक्स पॉवर काय इंडेक्सची ॲडिशन म्हणजे काय त्या व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन, x इंटू एक्स काय होईल x². ओके, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि यांचं कसं होईल बघा, x इंटू -2/x, ओके, x कॅन्सल करून टाकायचं, हे x आहे, ठीक आहे, x कॅन्सल राहील का इथं -2. ओके, हे डिटेलमध्ये अजून सांगायचं झालं मला तर काय होईल, x इंटू -2/x काय होईल इकडे बघा, एक्सचं मल्टिप्लिकेशन -2 सोबत करा, काय होईल -2x/x, आणि x कॅन्सल होईल, असंही करू शकतो आपण. आणि हे डिरेक्टली समजून घ्या ना तुम्ही, जेव्हा एक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये 2/x ही जर व्हॅल्यू इक्वल असेल तर ही व्हॅल्यू कॅन्सल करून टाकायची, ही व्हॅल्यू कॅन्सल करून टाकायची, जे राहील ते लिहून ठेवून द्यायचं, ठीक आहे. हे -2 आहे, मग राहील काय ते -2, x तर कॅन्सल झाला, राहिलं काय ते -2. मी डिटेलमध्ये समजून सांगण्याचा यासाठी प्रयत्न करतो की खूप सारे स्टुडंट आहे की ज्यांना अशा प्रकारच्या बेसिक गोष्टी माहीत नाही. प्रत्येकालाच माहीत असते बेसिक असं नाही आहे, ठीक आहे. ओके, पण माहीत असेल तरी चांगला आहे, माहीत नसेल तरी चांगला आहे, ठीक आहे. तुमच्यासाठी ह्या गोष्टी मी सगळ्या सांगत असतो. ओके, चला पुढे काय होईल, 1 इंटू एक्स होईल 1x, म्हणजे एक्सच लिहू. ओके, यानंतर करूया आपल्या एक्सला, आपला एक्स तर राईट हँड साईडला नसतो, लेफ्टला असतो, इकडे +x आहे, तिकडे काय होईल -x. लिहूया x² नंतर ही व्हॅल्यू असते म्हणून लिहू आपण -xला आधी, -2ला नंतर लिहू, =0. आता हा पहिला वे झाला. दुसरा वे कोणता आहे तर एकदम सिंपल वे आहे. बघा ही व्हॅल्यू काय 6x - 2x, इक्वेशन सिम्प्लिफाय केलं, हा पहिला वे. आता दुसरा वे बघा, 6xला अपॉनमध्ये काय नाही म्हणजे काय 1 आहे, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, काय होईल 6x इंटू एक्स, ओके, -2 इंटू 1/x, ओके, 1 इंटू एक्स काय होईल x, कारण हे असं करतो ना आपण a/b -c/d असेल तर काय करतो a इंटू d -b इंटू c किंवा c इंटू b/b इंटू d. सेम माहिती केलं आपण, ठीक आहे. म्हणजे काय केलं 6x इंटू एक्स 2 इंटू -2 इंटू 1 आणि 1 इंटू एक्स म्हणजे x, ओके, असं केलं आहे आपण. पुढे सॉल्व्ह करू, याला काय होईल 6x इंटू एक्स काय होईल, याच्या कोएफिशियंटमध्ये काय नाही म्हणजे काय 1 आहे, 6 इंटू 1 होईल 6, x इंटू एक्स होईल x² -2 इंटू 1 होईल 2 भागीला x आहे, डिवाइडमध्ये x आहे, =1 आहे नाही, ओके, हे लक्षात ठेवायचं. आता x डिवाइडमध्ये आहे, तिकडे जाताना काय होईल तो मल्टिप्लाय, म्हणजे x डिवाइडला आहे तो काही जण याच्या मल्टिप्लायमध्ये झालं. इक्वेशन सिम्प्लिफाय काय मिळालं, इक्वेशन हेच मिळालं, 6x² -2 = x 1x, याला ट्रान्सफर करून घेऊ या एक्सला, एक्स प्लस आहे इकडे काय होईल मायनस, हेच मिळेल मला -6x² -x -2 = 0 आहे. तुम्हाला जो वे आवडते तो वे, क्रॉस मल्टिप्लाय वे किंवा हा डिनॉमिनेटरचा x आहे या एक्सने मल्टिप्लाय करून टाका, ठीक आहे. दोन्ही वे तुम्हाला आन्सर सेमच देईल. ओके, पाहूया आता नेक्स्ट स्टेप काय राहील याच्या नंतरची, आपला a इंटू सीचं मल्टिप्लिकेशन काय होईल 6 इंटू -2, 6 इंटू -2 होईल -12, ओके. त्यानंतर या -12 साठी अशा 2 व्हॅल्यू, असे 2 नंबर शोधायचे आहे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -12 येईल आणि आन्सर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं तर काय येईल -1 येईल. ओके, तर असे कोणते 2 नंबर आहे आणि कोणत्या टेबलमध्ये 12 येते, तर सर्वात आधी 2 इंटू 6, 2 6 जा 12 होते, बना आपण यांचं ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, आन्सर -1 येणार नाही. म्हणजे हे 2 नंबर आहे का, नाही. 3च्या टेबलमध्ये सुद्धा 3 इंटू 4 केलं तर आन्सर काय येते, 3 इंटू 12 केलं तर 3 इंटू 4 केलं तर 12 येते, पण मायनस आन्सर पाहिजे, -12 पाहिजे, ठीक आहे. यांचे साईन ॲडजस्ट करून पाहू, दोघांचे ॲडिशन करा, पण साईन 3 + 4 काय होईल 7. जर मी असं केलं तर 3 + -4 केलं तर काय येते आन्सर -1, ठीक आहे. म्हणजे ॲडिशन केली 3 + -4ची तर
1 आन्सर आला आणि 3 इंटू -4 केलं तर -12 आला. म्हणजे हेच ते 2 नंबर आहेत ज्यांची आपल्याला गरज आहे. चला लिहूया यांना. या -xच्या जागेवरती काय होईल, चला लिहूया यांना. -xच्या जागेवरती काय होईल, 6x², हे काय 3x प्लस 3x, याच्या मागे x लावत जायचा. ठीक आहे, ओके. नंतर आहे -4x -2 राहिलं =0. याच्या जागेवरती काय लिहिलं, +3x आणि -4x. ओके. यानंतर काय होईल, आता कॉमन काढू याच्यातून. कॉमन काय निघेल रे बाबा, मोठ्या व्हॅल्यूमध्ये ह्या 6 मध्ये 3 लपलाय का, हो. 3 × 2 केलं तर काय ते 6. ओके. दोघांमध्ये x लपलाय. ठीक आहे, दोघांमध्ये x सुद्धा आहे. म्हणजे काय होईल, 3 कॉमन आहे, 3 बाहेर निघेल. ओके. आणि x सुद्धा बाहेर निघेल. राहील का इथे 2, इथे राहिला x, कारण x × x आहे. एक x निघाला, एक 3 निघाला. ओके. ओके. पुढे काय निघेल इथे 2 × x राहिला, 2x प्लस कॉमन राहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर 3x तर कम्प्लिटली बाहेर निघाला, 3 निघाला आणि x निघाला, काही राहिला नाही, म्हणजे काय 1 राहिला. ठीक आहे. जेव्हा कॉमन काहीच राहत नाही तेव्हा 1 लिहायचं. आता बघा पुढं याच्यातून काय कॉमन निघेल. ठीक आहे. या मोठ्या नंबरमध्ये छोटा नंबर लपलाय का, हा 2 लपलाय का, हो. 2 × 2 करू शकतो. ठीक आहे. 2 × 2 केलं तर काय येते, आन्सर 4 येते. असं लिहू शकतो 2 × 2x, पण याला -2 लिहू आपण, कारण -4x आन्सर पाहिजे. म्हणजे लिहू शकतो -2 × -2 + 2x, म्हणजे काय होईल -4x. ओके. या -2ला काय लिहू शकतो, -2 × 1. ठीक आहे. हे याच्यासाठी की सिम्प्लिफाय, म्हणजे कॉमन काढताना तुम्हाला इझी जाईल असं लिहायचं याला. ठीक आहे. बघा आता दोन्ही जागी काय दिसते, -2 कॉमन दिसतंय, काढूया याला बाहेर. ठीक आहे. -2 राहिलं काय, 2x आणि +1, 2x राहिला आणि +1 राहिला =0. ओके. याच्यानंतर दोन्ही ब्रॅकेट इक्वल आले आणि आलेच पाहिजे, येतील. ठीक आहे. जर आले नाही तर पुन्हा सॉल्व करून बघायचं, आपण काहीतरी मिस्टेक केली आहे हे लक्षात घ्यायचं. चला काढूया बायनॉमियल कॉमन. काय इथे 2x + 1, 2x + 1 हे दोन्ही ब्रॅकेट कॉमन आहे, म्हणजे काय होईल 2x + 1. ब्रॅकेटच्या बाहेर आला 3x - 2, 3x - 2 =0. बघा काय होईल पुढे, 2x + 1 = 0 लिहा, और =0, और 3x - 2 = 0. ठीक आहे. चला करूया याला पुढे सॉल्व. काय होईल, एक्सला जागेवरती ठेवू, बाकी सगळ्या व्हॅल्यू राईट हँडला काय करू, ट्रान्सफर करू. काय होईल, +1 आहे तिकडे काय होईल -1, म्हणजे 2x + 1 तिकडे होईल -1. याला करू सॉल्व. और -2 आहे तिकडे काय होईल +2, म्हणजे 3x मिळेल +2. याला सॉल्व करू. एक्सला 2 मल्टिप्लाय तिकडे काय होईल डिवाइड, म्हणजे x मिळेल मला -1/2. याला सॉल्व करू. 3 मल्टिप्लाय मध्ये तिकडे काय होईल डिवाइड, म्हणजे x मिळेल मला 2/3. अशा प्रकारे मला x ची व्हॅल्यू मिळाली आहे. लिहून घेऊ, x = -1/2 और 2/3. हेच माझ्या इक्वेशनचं आन्सर आहे. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो रूट्स ऑफ दी इक्वेशन. -1/2 अँड -2/3 + 2/3 इज द रूट्स ऑफ दी गिवन इक्वेशन. ठीक आहे. अशा प्रकारे एक्झाम्पल आहे. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे √2x² + 7x + 5√2 = 0. ठीक आहे. सर्वात आधी पहिली स्टेप आपली की a × c करायचा आहे. ठीक आहे. a च्या जागेवरती आहे √2 आणि c च्या जागेवरती आहे 5√2. करूया याचं मल्टिप्लिकेशन, फार इझी आहे. म्हणजे काय होईल √2 × 5√2. ओके. आता बघा यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे 9th स्टँडर्डमध्ये आपण शिकलो आहे. ठीक आहे. चला इथे बाहेर काही नाही, म्हणजे काय कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे याचा मल्टिप्लिकेशनमध्ये 1 आहे असं समजायचं. 1 × 5 रूटमधली व्हॅल्यू रूटसोबत मल्टिप्लाय करायची, रूटच्या बाहेरची व्हॅल्यू रूटच्या बाहेर मल्टिप्लाय करायची. म्हणजे काय होईल 1 × 5 होईल 5, √2 × √2 काय होईल √4, 2 × 2 शेवटी काय होईल 4, आणि 4चं रूट काय निघतं 2, म्हणजे काय होईल 5 × 2, आणि 5 × 2 होईल 10. ठीक आहे. म्हणजे √2 × 5√2चं मल्टिप्लिकेशन येतं 10. आता आपल्याला अशा दोन व्हॅल्यू शोधायची आहे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 10 येईल आणि ज्यांची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन केलं असता काय येईल 7. तर ओके, ते 2 नंबर कोणते आहे बघा, 2च्या टेबलमध्ये 2 × 5 = 10, 2 × 5 = 10, आणि 2 + 5 केलं तर आन्सर येते 7x, 7 येईल. ओके. तर अशा प्रकारे या दोन व्हॅल्यू मिळाल्या. करूया या व्हॅल्यूला पुटअप. 7xच्या जागेवरती काय होईल, इक्वेशन काय मिळेल पुढे, √2x² + 2x याच्या जागेवरती येते आहे. ठीक आहे. 2ला आणि 5ला 2x, आणि हे काय +5x + 5√2 = 0. तर बघा पेअर करू आणि याच्यातून कॉमन काढू.
ओके, याच्यातून काय कॉमन निघेल? आता हा छोटा नंबर आहे, हा 2 मोठा नंबर आहे. या 2ला मी असं लिहू शकतो का √2 इंटू √2x, कारण √2 इंटू √2 काय होईल √4x. ठीक आहे, आणि √4 होईल 2 म्हणजे 2x, म्हणजे या 2xला मी √2 इंटू √2 लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, इथे काय कॉमन निघेल बघा, इथे √2 आहे आणि इथे सुद्धा √2 आहे. इथे एक x कॉमन निघेल, इथे x कॉमन निघेल. ओके, काय निघेल कॉमन? √2x आणि ब्रॅकेटमध्ये काय उडेल? इथला एक x निघाला, इथला एक x राहिला, म्हणजे काय x प्लस √2 प्लस हा तर x निघून गेला, राहिला का इथे √2. ओके, इथे काय कॉमन निघेल बघा, दोन्ही जागी 5 कॉमन दिसतं, म्हणजे 5 कॉमन निघेल +5. ओके, राहिलं का मग x प्लस हे √2. ओके, इज इक्वल्स टू 0. बघा दोन्ही ब्रॅकेट कॉमन आले, सारखे आले, इक्वल आले. आता पुढे करू बायनॉमियल कॉमन. काय होईल? x प्लस √2 कॉमन आहे, हे ब्रॅकेटच्या बाहेरच्या सुद्धा व्हॅल्यू लिहून घ्यायच्या, √2x प्लस 5. ओके, इज इक्वल्स टू 0. या दोन्ही व्हॅल्यूला 0च्या इक्वल लिहून घेऊ. काय होईल? x प्लस √2 इक्वल्स टू 0 और √2 इंटू x प्लस 5 इज इक्वल्स टू 0. करूया पुढे सॉल्व. एक्सला प्लस √2 आहे, तिकडे काय होईल मायनस √2, म्हणजे काय मिळेल मला x इक्वल्स टू मायनस √2. ओके, हे मायनस आहे. यानंतर याला सुद्धा सॉल्व करू. काय होईल? √2x प्लस 5, तिकडे काय होईल -5. ओके, एक्सला √2 मल्टिप्लायमध्ये, तिकडे काय होईल डिवाइड, म्हणजे मिळेल काय मला x इक्वल्स टू -5 अपॉन √2. ठीक आहे, आणि लास्टमध्ये आन्सर लिहायचा आहे x इक्वल्स टू -√2 और -5/√2. अशा प्रकारे हे आन्सर फाइंड आउट केला आहे. हे जे एक्झाम्पल आहे ते ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये आहे, आणि ज्या ज्या व्हॅल्यूज तिथे फिलअप करायच्या आहे त्या व्हॅल्यूज तुम्ही फिलअप करून घ्याल. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहे, कारण जर सगळेच्या सगळे एक्झाम्पल मी एकाच व्हिडिओमध्ये अपलोड केले तर व्हिडिओ फार लॉंग होईल आणि तो पाहायला सुद्धा थोडा बोर जाईल. त्याच्यामुळे बाकीचे उरलेले सगळे एक्झाम्पल मी पार्ट 2 मध्ये अपलोड करणार. हा आपला 2.2चा पार्ट 1 राहणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.